गेली अनेक दिवसापासून आपण सोशल मीडियात किंवा पत्रकार परिषदेमध्ये पाहिले असेल, दावे प्रतिदावे चालू आहेत. आम्ही मध्ये राजाभाऊ बानकिले असेल, बाळासाहेब बानकिले असतील, मी असेल, अनेक मनसरचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असेल, एक दिवसीय धरणे आंदोलनही केलं का नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मागील अनेक दिवसापासून जो काय नगरपंचायतचा अंदागोंदी कारभार चालला आहे आणि ठेकेदारांचा जो काय भ्रष्टाचार चालला आहे, यावर 2-3 वेळा मी भाष्य केलं. माझं अपेक्षित उत्तर असं हवं होतं की मला याला नगरपंचायतचे CEO असतील किंवा संबंधित ठेकेदार असेल, यांनी या प्रश्नाची उत्तरं देणं मला खरं तर मनसरकरांच्या वतीनं अपेक्षित होतं. पण विनाकारण ह्या विषयात राजकारण आणलं गेलं आणि जणू काय आता उद्या परवा निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीसाठीच सगळं काय चाललं आहे असं कुठंतरी हा भास तयार केला जातो आहे. खरं तर अजून मी निवडणूक लढेल नाही लढेल, आरक्षण राहील नाही राहील, हा पुढचा भाग आहे. पण मी या मनसर नगर ग्रामपंचायतचं 5 वर्ष पद सांभाळलं आहे. मला लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. मला त्या मनसरचा नागरिक असल्याची माझी काही जबाबदारी, ती जबाबदारी मी गेली अनेक वर्षापासून निभावतो आहे. त्यासाठी मी नगरपंचायतशी गेली वर्ष 1.5 वर्षापासून हे होते. असं काही नाही का निवडणूक आली आणि आज चालू झाले असा कुठलाच भाग नाही. खरं तर नगरपंचायत थोडक्यात सांगतो, नगरपंचायत करण्याचा उद्देश एकच होता की सर्वसामान्यांना चांगलं त्यांचं जीवनमान उंचावं, मनसरच्या बाजारपेठा पुन्हा व्यापाराने खुलाव्यात, हा खरा तर तो नगरपंचायत करण्याचा म्हणजे मेन हे होतं. पण झाले भलतंच. इथं नवीनच ठेकेदारीचं एक पेव सुटलं आहे. मी मध्ये पण 1-2 वेळा सांगितलं. आता आपण जे काय म्हटलं होतं कुछ तो बडा होने वाला आहे, तर आपण त्या मुद्द्यावर येऊ. मनसर नगरपंचायतच्या विकास कामं करताना तुम्ही जर पाहिलं किंवा सर्वसामान्य जर मनसरकर काही विषयात नगरपंचायतमध्ये गेला काही विषय घेऊन, तर तिथल्या प्रशासनाचे तिथल्या अधिकाऱ्यांची भाषा शैली इतकी मगरुरीची आहे का जसं त्यांच्याच घरातलं काय आपल्याला द्यायचं आहे का असा त्यांचा आविर्भाव असतो. कोणी पट्ट्या कमी करायला जातं, कोणी काय करायला जातं. अतिशय त्यांची वागणूक प्रचंड म्हणजे मानसिकतेला चीड आणणारी असते. मग ती असं का वागतात याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून विकास कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मी पत्रकार परिषद सुरुवात व्हायच्या आधीच पहिलं क्लिअर करतो की माझा कुठल्याही विकास कामाला विरोध नाही. निधी ज्यांनी आणला आहे त्यांचं तुम्ही कायम पहा. मी वारंवार कौतुक केलं आहे. मग नामदार वळसे पाटील साहेब असतील, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, मी या दोघांचं कायम कौतुक केलं आहे. ठीक आहे बा, मनसरकरांची मागणी होती, तुम्ही निधी आणला. पण तो निधी आणल्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांना सुद्धा काही बाबतीत अंधारात ठेवण्यात आले. माझं तर या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना विनंती असेल तर तुम्ही दोघांनी जर मला वेळ दिला तर मी ही फक्त आता मी 2 ठेकेदारांचे पेपर आणलेत. असे अनेक पेपर आहेत. हे पेपर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही मला सांगा का बाबा तू दत्ता चुकीचं करतोय की बरोबर करतोय. तुम्ही जर म्हणले मी चुकीचं करतो तर मी थांबतो. माझा लढा हा शेवटी मनसरकरांविषयी. पण तुम्हाला जर कोणी चुकीचं सांगत असेल तर ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आता मनसर नगरपंचायतने पूर्वी पस्टे साहेब होते. पस्टे एकदम चांगला प्रामाणिक माणूस होता, सर्वसामान्याची कामं करीत होता आणि अचानक त्याची बदली झाली. त्याचा कुठला कालावधी पूर्ण नव्हता झाला, काही नाही. त्याच्यानंतर आपले गोविंद जाधव साहेब आले.
ठीक आहे, चांगला अधिकारी आला आहे, कर्जतच्या ठिकाणी चांगलं काम केलं आहे, आम्हालाही वाटलं होतं मनसरमध्ये चांगलं काम करतील. मग गोविंद जाधव साहेबांनी हळूहळू अख्खी टीम गोळा केली. मग त्यांनी अभियंता म्हणून पवार साहेब आणले, थोरात साहेब आणले, अकाउंटला वेगळे आणल्या, 1-2 मॅडम बोलवले आणि त्यांची अख्खी एक पूर्ण टीम झाल्यानंतर खरं या लोकांनी काय म्हणतो दिवसा ढवळ्या लूट कशी केली जाते. आज आपण सगळीकडे वाचतो का मनसरला 110 कोटी निधीचा निधी आला. हा निधी कोणासाठी आला होता? खरं तर ॲक्च्युअल सर्वसामान्यांसाठी हा निधी आला होता. पण ज्यावेळेस हे निधी आले, ही सुरुवातीचीच 2 टेंडर आहेत. ह्या दोन्ही निधीमध्ये जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून मी लावून धरलेला विषय होता का जुन्या ग्रामपंचायतच्या जागी किंवा आताच्या नगरपंचायतच्या शेजारी 2 इमारती तयार होतात. त्या 2 इमारतीच्या कामाचा मी साधा विषय फक्त त्यांच्या पुढे घेतला होता. विषय घ्यायचं कारणही ते होतं, कारण जे गाळाधारक आत्ता जी लोक खूप आणतात का आम्ही जाऊन विकास कामं पाहतो, आम्ही ग्रामपंचायतसाठी त्या गाळेधारकांसाठी असं करतो, ह्याच लोकांनी पूर्वी ते गाळेधारक बेघर केले आणि आज 9-9 महिने त्या कामाच्या पूर्ण होऊनसुद्धा त्या लोकांना आजही गाळे नाही आहेत आणि वरती त्यांना कुठलं तरी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं का आमचा या गोष्टीला विरोध आहे. तर त्या गाळेधारकांना पण माझी विनंती आहे, आमचा विरोध विकास कामाला नाहीच आहे. तुम्हाला वेळेत गाळे मिळावे आणि अजूनही काही जी नवीन गावातली होतकरू मुलं असेल त्यांना गाळे मिळावं हीच आमची इच्छा आहे.